नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. गांधीनगरमध्ये घाणीचं साम्राज्य, नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर, घरात शिरल्यानं नागरिक संताप. मनपा प्रशासन व नगरसेवकांविरोधात तीव्र नाराजी. 4 दिवसात साफसफाई न झाल्यास कचरा थेट मनपा कार्यालयात टाकण्याचा इशारा. आज दिनांक 13 सोमवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 4 गांधीनगर परिसरात नाल्याचे घाण पाणी थेट रस्त्यावर आणि काही घरांमध्ये शिरत असल्यानं नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्यानं नागरिकांनी महापालिका प्रशासन, स्वच्छता विभाग आणि स्थानिक नगरसेवकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या काळात नगरसेवक घराघरात जाऊन मतांची विनंती करतात, मात्र निवडून आल्यानंतर परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी अधूनमधून गल्लोगल्ली फिरून नागरिकांची विचारपूस केली तर लोक कोणत्या समस्यांमध्ये जीवन जगत आहे यांची त्यांना प्रत्यक्ष जाणीव होईल. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या निष्काळजीपणामुळे गांधीनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. नाल्यांची नियमित साफसफाई, कचऱ्याचे वेळेवर संकलन आणि स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी झाली तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र स्वच्छता अधिकारी व कर्मचारी या परिसरात फिरकतही नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान महापालिका प्रशासनाने येत्या 4 दिवसात नाल्यांची साफसफाई करून परिसरातील कचरा तातडीने उचलावा, अन्यथा परिसरातील सर्व कचरा महापालिका कार्यालयाच्या आवारात टाकून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गांधीनगर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.